शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। आरक्षणाची गरज कोणाला? भटक्या मर्याई कोळ्यांना की जमीनदार मराठ्यांना? स्पेशल रिपोर्ट। मंद्रुप तालुका, दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर। शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे। मंद्रुप तालुका, दक्षिण सोलापूर येथे सुमारे 70 वर्षापूर्वी आंध्रातून येऊन मर्याई कोळी समाज गावाशेजारील गायरान जागेत उघड्यावर पाल टाकून राहत होता। आजही या ठिकाणी मंद्रुप भंडार कवठा रोडच्या जवळ थोड्याफार प्रमाणात पालं, पत्र्यांची, काडाची, कुडाची, तपासाची, तणसाची अतिशय लहान लहान घरं आहेत। त्यांच्या वस्तीवर घराकडे जाण्यासाठी एकदम लहान पाऊलवाट आहेत। काही ठिकाणी सिमेंट रोड झाले आहेत। नळ पाणी योजना अतिशय अपुरी आहे। गटार योजना बिलकुल नाही, त्यामुळे प्रसाधनाची सुविधा नाही। एकही ग्रामपंचायत सदस्य नाही आणि आजही हा समाज 90% अशिक्षित अडाणी आहे। अशा परिस्थितीमध्ये 10 बाय 10च्या जागेमध्ये 5 ते 25 लोक राहतात। झोपडीमध्ये फक्त स्वयंपाक करतात। झोपण्यासाठी, विश्रांतीसाठी बिलकुल जागा नाही। पावसाळ्यात तर या लोकांचे हाल कुत्रे खात नाहीत। स्वतःच्या नावावर जागा जमीन उतारा नसल्यामुळे दाखले मिळत नाहीत। शासनाच्या कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीत। रेशन कार्डही मिळण्यास अडचण होते। कोणाचेही मार्गदर्शन नाही, शिक्षण नाही, कुटुंब नियोजन नाही, शेती उद्योग व्यवसाय नाही। फक्त सुगीच्या दिवसात मर्याईचा गाडा महिला डोक्यावर घेऊन पाठीवर लहान मुलांना बांधून देवीच्या नावावर पुरुष मंडळी कडक लक्ष्मीचा वेश धारण करून मोठ्या चापकाने आवाज काढून स्वतःला बडवून घेतात। दंडामध्ये टोकदार दाभणानं टोचून रक्तबंबाळ करतात। रक्त बंद करण्यासाठी महिलांच्या तोंडामध्ये दंड ठेवतात। महिला कर्कश आवाजाची ढोलकी वाजवतात आणि 2.5 फूट उंचीचे देवीचे कपाट डोक्यावर ठेवून पुरुषांच्या मागे पैसे मागण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी जोरजोरात विनंती करतात। हा खेळ गावातील चौकात चालू असतो। कोणी दानधर्म करत नसेल तर पुन्हा चापकानं बडवून घेण्याचा प्रयत्न करतात आणि घरोघरीही धनधान्य, कपडे मागून त्यावर उदरनिर्वाह करतात। पावसाळ्यात 6 महिने बसून खावे लागते। कोणताही धंदा नसतो। जातीचा दाखला मिळत नसल्यानं मुलांना आश्रम शाळेमध्ये प्रवेश मिळत नाहीत। शिक्षणाच्या सोयी सवलती मिळत नाहीत। नोकरी लागत नाही, त्यामुळे अनेक वेळा उपासमारीची वेळ येते। म्हणून आता समाजातील काही लोक मोलमजुरी, शेतीची कामे करू लागली आहेत। या समाजातील एक जाणकार नागरिक म्हसप्पा कोळी यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की शासनाची योजना असतानाही गायरानाचे गावठाणात रूपांतर केले नाही। येथील मर्याई समाजाला घरकुल त्यामुळे मिळत नाही। काही जणाला दिले आहेत, ते कसे दिले आहेत हे समजत नाहीत। रस्ते, पाणी, गटार योजना नसल्यामुळे आमच्या झोपडीमध्ये अतिशय गलिच्छ वातावरणामुळे डासांचा, माशांचा प्रादुर्भाव होतो। अनेक लोक आजारी पडतात। दुर्गंधी सुटते। नरक यातना सहन करावून जगावे लागते। मंद्रुप गावाच्या आसपासमध्ये असणाऱ्या 1000-1200 लोकसंख्येचा वाली कोणी नाही। राजकारणी लोक निवडणुकीच्या वेळी फक्त आश्वासने देऊन जातात। समाजात फूट पाडून विकासापासून वंचित ठेवतात। मतदान करून घेतात। त्यांच्या मागण्या आहेत गायरानाचं रूपांतर गावठाणात करून त्यांचे प्रत्येक लग्न झालेल्या कुटुंबास 1 गुंठा जागा, घर, नळ पाणी, रस्ते, गटार योजना राबवावी। सर्वांना एकाच वेळी मागासवर्गीयांचे दाखले द्यावेत। रेशन कार्डाची फोड करून प्रत्येकांना अंत्योदय कार्ड द्यावे। सवलतीच्या दरात वीज द्यावी। शिक्षणासाठी आश्रमशाळेत सर्व मुलांना प्रवेश मिळावा। सर्वांना शिक्षण, दवाखाना, घरकुल मोफत द्यावे। विशेष सवलत देऊन आमच्या मुलांना 8वीच्या पुढे शिकलेल्या मुलांना सरकारी नोकरी द्यावी। उद्योगधंद्यांमध्ये काच, पत्रा, बाटली, रद्दी, टाकाऊ वस्तू यांचा व्यवसाय करू लागले आहेत। त्या व्यवसायातही चोरीचा आळ घेऊन गावकरी आणि पोलीस आम्हाला गुन्हेगारांच्या पिंजऱ्यात उभा करत आहेत। त्यापासून आम्हाला संरक्षण मिळावे। उद्योगधंद्यांसाठी बिनव्याजी कर्ज घ्यावे। भूमी नसल्यामुळे आम्हाला सरकारच्या ताब्यातील जमीन कसण्यासाठी द्यावी। माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळावेत। अन्न, पाणी, निवारा, शिक्षण, घरकुल त्वरित मोफत मिळावे। लाडकी बहीण, लाडका भाऊ हा योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत। रेशन कार्डवरील मोफत धान्य मिळवण्यासाठी ही कसरत करावी लागते। कधी मिळते तर कधी मिळत नाही। सर्व रेशन कार्ड ऑनलाईन न झाल्यामुळे अनेकांना या धान्य मिळत नाहीत। ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांना सुद्धा अनेक वेळा धान्य मिळत नाहीत। कार्ड फोड होत नाही। कार्ड फोड करण्यासाठी मोठी रक्कम मागितली जाते, ती आमच्याकडे नसते। अशा या शोषित, पीडित, भटक्या मर्याई गाडीवाल्यांना आरक्षणाची गरज आहे। त्यांना आजपर्यंत दाखले मिळत नाहीत। पुरावे मागितले जातात, परंतु जमीनदार मराठ्यांना रातोरात कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसीमध्ये घातले जाते आणि अति तातडीने मागासवर्ग आयोगामार्फत जमीनदार मराठ्यांची माहिती गोळा केली जाते। मागासवर्गीय नसताना मागासवर्गीय ठरविले जाते। बेकायदेशीर 10% आरक्षण दिलं जातं। मग या भटक्या मर्याई कोळ्यांना
आरक्षणाची खरी गरज आहे की जमीनदार मराठ्यांना हा प्रश्न भेडसावत आहे. याचा सरकारनं त्वरित विचार करून सर्व भटक्या जातींना आरक्षण संरक्षण जातींचे दाखले द्यावेत आणि त्यांची गरिबी कायमच दूर करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा सरकारनं केला पाहिजे, असं मत मंद्रुपेतील प्रत्यक्ष पाहणी करून दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी व्यक्त केला. या समाजाची सविस्तर कहाणी भाग 1 ते 3 लिंक सोबत जोडले आहे. हा लेख सर्वांनी एक वेळ वाचला पाहिजे. मानवतावादी विचार केला पाहिजे. जागो ओबीसी जागो. जय संविधान, जय मंडल, जय ओबीसी. सांगा तुमचं नाव सांगा. मी मशाप्पा वजीर कोळी, जिल्हा सोलापूर, दक्षिण सोलापूरमध्ये मंदुरपे गावात इंदिरानगर हे संजय नगर त्या गावात आमचे मरेवाले समाज खूप राहते. जवळजवळ 400 घरं आहेत तिथं, झोपड्या, म्हणजे त्याच्यात जवळजवळ 700-800 कुटुंब राहतात. अरे बापरे. हे असं वारंवार किती तक्रार केला मी, जिल्हा परिषदला केलं, कलेक्टर साहेबांना दिलं, बीडीओला दिलं, ग्रामपंचायतला दिलं. हे वारंवार काय घरकुल देत नाही, कशाचं नियोजनच नाही, कशाचं संदर्भात काही सुद्धा मिळत नाही या लोकांना. मी वारंवार तक्रार केली, काय केली, रेशनिंग कार्ड मिळत नाही, शौचालय मिळत नाही, परत घरकुल मिळत नाही, कुठे एक रोडचा साधा रोड सड करू शकत नाही, अंडरग्राउंड गटर करू शकत नाही, काय सुद्धा शासनाला काय सुद्धा मिळू शकत नाही. ह्या लोक काय म्हणते की तुम्ही गायरनमध्ये राहायला आहे, मग देत नाही मी. मला काय म्हणायचं आहे, गायरनमध्ये तुम्ही अंडरग्राउंड गटर करू शकता, रोड करू शकताय, घरकुल का मिळत नाही. मी त्यांना विचारलं, करू शकत नाही. त्याच्यात शासनाचा जी आर होता 2004 ते 2011, शासनाचा जी आर ग्रामपंचायतला अधिकार होता, गायरांचा जागा गावठण करून त्यांच्या नावानं करून मिळावे. त्यावेळी यांना मिळालंच नाही त्या लोकांना, त्याच्यामुळं चांगलं असं. आता मला सांगा, तुम्ही इथं किती वर्षापासून राहताय? आम्ही जवळजवळ 50-60 वर्षापासून राहतो. बरं. आपली भाषा तेलुगू वाटते मला जरा. तेलुगू सगळ्या भाषा येते आम्हाला, असं हे तेलुगूचे भाषा नाही. सगळे समाजचे जे लोक आहेत, समाजचे भाषा तेलुगू बोलतात, घरगुती आम्ही बोलताना तेलुगूच बोलतो. त्याच्यामुळं 50-60 वर्षापासून इथं राहतो, तेलुगू भाषा बोलतो. इतर कुठल्याही भाषा येतो आम्हाला. नाही, आता हे सगळं कन्नड भाग आहे. कन्नड भाषा येते, मराठी येते, हिंदी येते, तेलुगू येते, लमाण भाषा, सगळेच येते. 4-5 भाषा आहेत मला, आणि मुख्य भाषा आम्हाला तेलुगू. तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण काय बी नाही. काय बी नाही? काय नाही. काय म्हणताय? आता बाजार आहे. किती वय आहे तुमचं? माझं 42 वय. अरे, आता इथं आपली घरं किती आहेत? मला सगळे एकूण 400 झोपडे आहेत. 400 झोपड्या, आणि त्यात लग्न झालेले सगळे किती मुलं आहेत? असे म्हणजे सगळेच लग्न झालेले कुटुंब किती आहेत? 700 कुटुंब आहेत. 700 जणांची लग्न झालेली कुटुंब आहे, आणि त्यांची मुलं, आणि 400 झोपड्यात राहतात. एका झोपडीत एका झोपडीत 7-8 कुटुंब राहतात. बरं, 8 कुटुंब म्हणजे किती झाली माणसं त्यांची? जवळजवळ एका कुटुंबामध्ये 22 होते, एका ह्याच्यामध्ये 42-40 असं लोक राहतात. एका झोपडीत 42-40. तिथं उभा राहायला तर जागा राहते का त्याला? उभा राहायला जागा मिळत नाही, कारण असं मैदानमध्ये झोपून टाकते. आणि पावसात वगैरे जागा ना? पावसात जायला कुठं तर समाज मंदिरमध्ये जाऊन झोपायचं, शाळेत जाऊन झोपायचं. मग काय करायचं? बरं, आपला धंदा काय आपल्या समाजाचा? काय नाही, सकाळी उठलं की तेवढं देऊळ डोक्यावर ठेवायचं, मागूनच आहे खायचं. मागून खायचं? म्हणजे मागून खायचं म्हणजे मागून खायचं ना. तो एक दिलेला पूर्वजाने तुम्हाला हे दिलं आहे की देवीचा प्रचार करा, प्रसार करा असंच, आणि त्याच्यात ते दानधर्म वडिलांपासून आलेला आहे. दानधर्म घ्यायचा धंदा ना, दानधर्मावर आपलं उपजीविका करायची. आणि त्याचं त्या दानधर्मामध्ये तुम्हाला लोक आता दानधर्म करतात का? करतात ना, पूर्वीपासून आलेलं आहे. हे देवीला ज्यांनी आपल्या आजच्या पंजोपासून हे देवीला कलर लावून असं वाढवून तो मागत जा म्हणल्यावर ते नाव झालं, असं देवीला आता देणार की. पूर्वीपासून ते लोक जातात, आम्ही त्या घरापासून ते घर देणारच. आता तुम्ही कुठं कुठं जाता मागायला येत ना? तिथे फार मुंबई, कराड, कोल्हापूर, सांगली, सातारा या देशात फिरतात. म्हणजे इकडल्या पश्चिम भागात जातात. पूर्व भागात तिकडे तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक नाही, तिकडे जातो. नाही जात. म्हणजे पश्चिम भागाला जायला तुम्हाला परवानगी नाही? तिकडच. म्हणजे माझा अंदाज तो बरोबर आहे. तुम्हाला पश्चिम भागाला जायला तुम्ही दक्षिणेकडून पूर्वेकडून आले. तर आता इतक्या दिवसापूर्वी तुम्ही आले, गायरानमध्येच राहते. आपली मुलं शाळा वेळा आता काय शिकतात का? काय शिकतात ना, असं गायरान जागेमध्ये असल्यामुळं त्या लोकांना काय म्हणते ते ग्रामपंचायतमध्ये पुरावा काय म्हणते रेशनिंग कार्ड.
नाहीतर जाती दाखला. आता शासनाने थोडं जाती दाखला लोकांना मिळवून दिलेला आहे. मग रेशनिंग कार्ड देतच नाही ते, हे कागदाना ते कागदाना. त्या लोकांनी पूर्वीपासून कुठं कागदच काढलं नाही, कुठं आणत पुरावा. मग असं रेशनिंग कार्ड काढायला गेले की पूर्ण डॉक्युमेंट दिलं तर दुसरं जाणं म्हणतो शाळेचा दाखला ना. आता माझं 42 वय, मी शाळा शिकलेलं नाही, मी कुठनं दाखला नाही काय. आता वाडावरला पण तुमचा दाखला मिळत नाही, कुणाचा बी दाखला नाही, जमीन जागा तुमच्या नावावर नाही, काय जमीन जागा नाही, काही नाही. आता ही धंदा सोडून दुसरा धंदा काय करते का? आता काय सुद्धा करत नाही. धंदा मागून खायचं एवढा धंदा आहे, दुसरा धंदा करत नाही. आपण पोरांना शाळा शिकायला जा म्हणलं की नाही, काय तुझं पुरावा शाळा शिकवला मी. आता माझा मुलगा 12वीला आहे, एक मुलगी 10वीला आहे, एक मुलगी 8वीला, एक मुलगा 6वीला आहे. ते आता मला प्रश्न विचारतो, तू काय करणार, आम्ही एवढं शाळा शिकायला लागलो, उद्या काय करणार, अजून मागूनच खायचं. तवर आता आपण आताच मागून काढलेलं आम्हाला सवय तर पडेल. हा, हे लेकर असं म्हणते. अजून किती जातात दिवस गेले. मग शाळा शिकून उद्या मी शाळा शिकलो, माझं पूर्ण शाळा झाला, त्यावेळी मला लोक चिडवणार मागायला गेल्यावर. आताच मी शिकलेलं बरं आहे म्हणते त्यांनी मागून काय. आता शासनाने बोर्डिंग शाळा दिले, वसती शाळा दिले, त्या शाळेत तुमच्या राहण्याची, जेवणाची, खाण्याची, मुलांची सगळी व्यवस्था सरकार करते. त्या तसल्या शाळेत तुमची काय मुलं शाळेला आहेत का? आहेत ना, त्यांना बी पुरावाच मागते ते. तिथं गेलं का ना, तुमचा जाती दाखला ना, तुमच्या गावातला काय तर पुरावा. गावात ग्रामपंचायत मध्ये एक साधा सदस्य होऊ देत नाही ते लोक. एक साधा सदस्य नाही, इतक्या लोक 800 लोक, 800 लोक सदस्य नाही. मग आता इथं आमदार खासदार वगैरे तुमच्या मतदानाला कधी येत नाही का? आमदार खासदार नेसता मतदानच्या वेळेला आम्हाला ओळखणार हे लोक कुठं आहेत. त्यावेळेला तुम्ही काय मागत नाही का? काय मागणार? दुसरा आमच्या गावातला पुढारी येऊन धमकी देणार, तुम्ही काय म्हणणार का आमदार साहेब आलेत, चांगलं बोला, मी तुम्हाला मतदान करतो, एवढंच बोलू देणार, टाळाटाळी करणार. पण तुमच्या काय अडचणी सांगायला काय हरकत आहे? तुम्ही मतदान करतो. आम्ही 10 वेळा सांगितलं, त्या आमदारना इथं काळजी घेतलं नाही. इतर समाजा खूप गेलं त्या आमदारला. सुभाष बापू या दक्षिणचा आमदार आहे, आता 10 वर्षापासून आमदार, त्यांनी काही सुद्धा केलं नाही. सुभाष बापू काय सुद्धा केलं नाही, काय सुद्धा केलं नाही. सगळ्यात चांगला आमदार आहे बीजेपी सरकार. काय करायचं, इतर समाजला केलंय, मर्यावेल्या समाजला नुसता 10 रुपये दिले म्हणू द्या कोणी, त्या आमदारला म्हणू द्या. आणि खासदार बी केलं नाही, आमदार बी केलं. पहिले ते बीजेपीचं महाराज केलं नाही, कोण बी केलं नाही. पहिले शिंदे साहेब होते, तुम्ही शिंदे साहेब बी केलं नाही. विचारा तुम्ही शिंदे साहेब, कुठल्याही आमदार खासदार शिंदे साहेब कोण बी केलं नाही मर्यावेल्या समाज. आता निवडून आले देतो म्हणजे कर, पण अजून काय गेलं नाही. जायला पाहिजे. आता तर निवडून आले 2 महिन्या, परत तोंडावर इलेक्शन आले. मग लोक हे म्हणणार की आता इलेक्शन जवळ आलं, त्यांच्याकडे जाणार, याच्याकडे जाणार, त्याच्यामुळे आमचे लोक म्हणतात जायचं नको त्याच्याकडे. पण आता इथं थोडक्यात तुमच्या अडचणी काय काय तेवढं सांगावं. अडचण इथं या लोकांना रोड नाही, अंडरग्राउंड गटर नाही, मग शौचालय नाही, घरकुल नाही, त्या लोकांना रेशनिंग कार्ड नाही, साधा यांचा उतारा यांच्या नावाला निघू शकत नाही. तुम्ही गायऱ्यांमध्ये तुम्हाला ह्या लोकांना नोटीस आलेलं आहे, ग्रामपंचायतनं काढलेलं आहे, या शासनानं काढलेलं आहे. ग्रामपंचायतनं ह्या इंदिरानगरमध्ये नोटीस काढली होती लोक. मग तुम्हाला असं वाटत नाही का आता आम्हाला काय राहायचं, जर एखाद्या वरच्या काढा, हे काढा, ते काढा, असं काय वाटत नाही की बाबा आम्हाला राहायची जागा जर निघाली तर तुम्ही कुठं राहणार परत? मोर्चा काढायला गेलं की आमच्या लोकांना सांगते तुमच्यावर गुन्हा दाखल होणार, तुम्हाला सगळ्यांना आत टाकणार, जाऊ नका. हे आपले एक तर लोक भेटले, लगेच एक पोलीस आला म्हणजे पळून जाणार गाव सोडून. अरे बापरे. बायको लेकर सर थांबणार नाही, घरात जाऊन कुठं राहणार, तिकडं काय तर शिकार खाणार, डोकर इतकर धरून संध्याकाळी दिवस बुडल्यावर 7-8 वाजता उभा करणार. हे परिस्थिती या लोकांचं असं आहे. म्हणजे या लोकांना कुठं पुढे जीव दिलं नाही. एखादं शाळा शिकावं, याला काय तर ग्रामपंचायत सदस्य केलं हे ह्याचं हे एकट्यामुळे तर यांचं सुधारील, मग कधी बी करू दिलं या लोकांना. आता आपली इच्छा आहे का एखादी संघटना वगैरे काढायची? काढायची इच्छा कर, पण या लोक काढू देत ना. ग्रामपंचायत 7 लोक जर असले तर संघटना बांधता येईल ना आपल्याला, करता येईल ना. 7 लोक तयार होत नाही का आपल्याला? होणार की 7 लोक तयार करून घेऊन या माझ्याकडे. मी सोलापूरला असतो, मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचा अध्यक्ष आहे. आणि आपले मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब असतील, किंवा अतुल सावे साहेब असतील, किंवा आपले वडेट्टीवार साहेब असतील, कुणाकडे कसलंही काम असलं, आपल्याला कोणाची दुश्मनी नाही, कोणाच्या पक्षाबद्दल आपलं काम झाल्याच्या मतलब आपण सगळ्या समाजाच्या काही अडीअडचणी वेगवेगळी सोडायचा प्रयत्न करू. तुम्ही सगळं वेळच्या वेळी येऊन माझं ऑफिस एसटी स्टँड जवळ आहे, तुम्ही मला भेटा आणि काही समस्या असेल ते बिनडोकमध्ये सांगा.
त्याला काय नाही, 7 लोक गोळा करून घेऊन या, तुमचं एक रजिस्ट्रेशन करून संस्था रजिस्ट्रेशन करून देतो. त्यामार्फत आपल्याला काय काय घरकुल मागता येईल, गटार मागता येईल किंवा पाण्याची योजना मागता येईल, नळ पाणी योजना मागता येईल, उद्योगधंदा व्यवसाय मागता येईल. दुसरा व्यवसाय धंदा तुम्ही करायचं काय आहे काय, तर भंगारवाले आहेत काय, काय बंगारवाले आहे ते करायचं काय आहे मला सांग. हा या लेकरांना आता मी आता हे माझा मुलगा आहे, अरे हे माझा मुलगा आहे 12वीला आहे. बर बर बर. अरे कुठल्या शाळेत शिकतो बाबा? हा पूर्ण नाव सांग शाळेचं. हा बर बर बर. आता ते आमचं मेवणीचा मुलगा आहे, हा 10वीला शाळेला आहे. बर. त्याचं काय सुद्धा डॉक्युमेंट नाही. हा तुझं नाव काय रे बाबा? बर. पूर्ण नाव सांग. 10वीला शाळेला आहे, नाव काय? बर बर बर. आता पुढं होऊन काय शिकायचं, काय पुढं मस्तरकी नोकरी काय करायचं वाटतं का? मंगळवेढा तालुक्यात भोशा गावात राहते. याचा आई वडिलाचा तिथं जागा आहे गावठाण, त्यात इथं राहायला येते. त्याला लाईट दिली ती, हा परत ग्रामपंचायत यांना त्या जागा नोंद करून देणार. हा. भोसेगावला किती करायचे? 5 घर आहेत. 5 करायचे. पुढे तिथं खूप सिंगल आहेत जागा. खूप सिंगल आमची पाहुणे आहेत, तिथं भरपूर घर आहेत. तिथं 350-400 घर आहेत. मंगळवेड्याला पण आहेत. मंगळवेढ्याला 100-150 घर आहेत. नरवेड्याला 100 घर आहेत. हो हो बरोबर. आंधळगावला 50 घर आहेत. बरं बरं. मग दैवडीला तिथे बी 100-5 घर आहेत. हां मग कडलासला तिथे घर आहेत 100-200. 300. हां 150. सांगोल्याला आहेत, सांगोल्याला आहे तिथे. महूदला आहेत. हां तिथंच इथनं 15 किलोमीटर वंडरकोटा म्हणून गाव आहे, तिथं बी 30 घर आहेत. इथं 15-12 किलोमीटर टाकळी म्हणून गाव आहे, त्या गावात 25 घर आहेत. मुख्य जादा समाज तुमच्या मंद्रुपमध्ये आहे, त्याच्यानंतर आपला पेनूरमध्ये आहे, त्याच्यानंतर सांगोल्याला आहे, कडलासला आहे, सुपसुंगीला आहे. असं बराच समाज ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर आता मला सांगा तुम्ही तर आपल्या ह्या झोपडपट्टीमध्ये गटार व्यवस्था काय आहे, संडास बाथरूमची व्यवस्था काय आहे, पाण्याची व्यवस्था कशी आहे? काही सुद्धा नाही. गटर बी नाही तर संडास बाथरूम नाही, हे घरकुल नाही आहे. मग तुम्ही आता हे संडास बाथरूमला मुलं बायका लेकरं कुठं जातात? उघड्यावर बसायचं. उघड्यावर. मग काय करायचं? तर ह्या आधुनिक युगामध्ये सरकारनं तर एवढे संडास दिलं म्हणतं सांगतं की ते आमचा मोदी महाराज मोदी महाराज सांगता तर ह्या मोदी लोकांनी दिलं नाही ना, त्या मोदीने दिला असेल, ह्या मोदीने गाळून खाल्ला असेल इकडं. हा हे बारकी मोदी खाल्ला असेल, मोठा मोदी दिला, बारका मोदी खाल्ला असेल. त्यांनी द्यायला पाहिजे ना ग्रामपंचायत बीडीओने. गॅस दिलेत का? गॅस थोडे लोकांना दिले होते की थोडे लोकांना दिलं नाही. आणि ते तुमच्या आता लाडकी बहीण योजनेचे सगळ्याचे अर्ज आलेत का? हा 4% आले, अजून 12% लाडकी योजना कोणाला दिली. 25% फक्त आले. त्याच्यात कागदपत्र दुसरं सांगतात. एक काढलं कागद ते चालत नाही, दुसरा शाळेचा दाखला. आता आमचं मंडळी मंगळवेढा तालुक्यातलं त्यांनी का शाळा शिकलं नाही, त्यांनी शाळेचा दाखला आणत होते. माझं कागदपत्र सगळं जोडलं तर मी ते दाखला आणता होतं. आता काय करायचं? म्हणजे असं तुमच्या लोकांना काय द्यायचं विचार आता ग्रामपंचायत ठरवायला पाहिजे. बाबा हे लोक वंचित येते, त्यांना लाडकी योजना स्वतः तुम्ही सगळी या लोकांना बसवा, एखादा कॅम्प घ्यायला सगळ्यांना भरवून द्या म्हणायला पाहिजे. एक सुद्धा ग्रामपंचायत म्हणत नाही. नुसता पुढारी लोक मतदान मागायला येते. तुम्हाला महत्वाचं जे मागणी आहे ते तुम्हाला आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, रहिवासी दाखला आहे, रेशन कार्ड नाही, रहिवासी दाखला आहे, घरकुल पाहिजे, रेशन कार्ड फोडून पाहिजे, आणि प्रत्येकाला घरकुल पाहिजे, नळ पाणी योजना पाहिजे, गटार पाणी योजना पाहिजे, शाळेची व्यवस्था पाहिजे मोफत सगळे. आणि तुम्हाला सगळ्या सुविधा आतापर्यंत या सरकारने दिल्या नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? दिलंच नाही. मी स्पष्ट म्हणतो दिलं नाही. माझं कागद आहे ती वारंवार तक्रार दिलेली आहे. बघू जरा. ही तक्रार आपण वरचीवर दिलेली आहे. कोणाला दिलेली आहे? हे कोणाला दिलेलं आहे? ही काँग्रेस पार्टी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. पुढं मी स्वतः माझंच आहे ते सांगतो.
गायरान गावठण मधलं लोक येतात. या लोकांची लिस्ट आहे. हा मग भरपूर दिलं की तुम्ही साहित्य याच्यावर. मग हे घरकुलचं यादी आहे, त्याला सरपंचनं काय केलं? सरपंचनं पहिला हे भाजपचा सरपंच होता तिथं, भाजपचा सरपंच होता बघा, याच्यावर सही केलं, घरकुल मंजूर झाले म्हणून 746 घरकुल आहे ते. 746 घरकुल मिळालं नाही गावात कुणाला बी. आमच्या मरेवाल्या समाज जो बी आहे सगळ्यांचा आहे. 746 घरकुल नोंद आहे म्हणून मंजूर आहे म्हणून ते सह्या केलेले मॅडम तरी बी दिलेलं नाही. एवढं मोठं माझं प्रभाव आहे. हे यादी आहे संजय नगरचा, एवढा आहे. मी वारंवार तक्रार दिलेलं कागद आहे, सरकारचं GR आहे. हे इंदिरानगरचा उतार आहे, इंदिरानगरचा उतार आहे. गायरान आहे, तुम्हाला मिळणार नाही म्हणते शासनाचं. हे असलं उतारा दिला का नाही, हे सरकार म्हणत हे उतारा दिला म्हणजे घरकुलच येत नाही तुम्हाला, कसलाही योजना सरकारचं मिळत नाही. दुसरं द्या जागा म्हणा, मला घर बांधून द्या, देतच नाही ते. हे सगळं तेच आहे, ते हे सगळं गोळा करून ठेवलेलं आहे. असू द्या, जाऊ द्या, परत कामाला येईल आपल्याला. परत वेळोवेळी आपण याचं काम करू. आता हे मर्याय गाडीवाले, आपलं नाव सांगा परत एकदा. मशप्पा वजीर कोळी मंद्रुप राहणारा दक्षिण सोलापूर. मशापा वजीर कोळी राहणार मंद्रुप, दक्षिण सोलापूर तालुका, जिल्हा सोलापूर यांनी या मर्याई कोळी समाजाच्या व्यथा, कथा आणि करुण कहाणी सांगितली. आणि शिवक्रांती टीव्हीसाठी संपादक मी शंकरराव लिंगे, दीनबंधू न्यूजसाठी संपादक शंकरराव लिंगे आपली या ठिकाणी येऊन जी कहाणी केली, त्यावरून आपल्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाला वरचीवर वाचा फोडण्यासाठी हा शिवक्रांती टीव्ही, दीनबंधू न्यूज वेळोवेळी आपलं काम करेल एवढी इथं ग्वाही देतो. आणि आपलं पुन्हा एकदा मशाप्पा कोळी आपलं धन्यवाद मानतो. जय ज्योती, जय क्रांती. हे रेशनिंग कार्डसाठी किती फाईल मी भरले बघा, अजून टाळाटाळ. रेशनिंग कार्डसाठी भरलेलं कागदपत्र क्लिअर आहे ते. हे ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे. अहो का तिथला अधिकारी मला टाळाटाळी करते. हो का पूर्ण आहे बघा डॉक्युमेंट. मी एक बी डॉक्युमेंट सोडलेलं नाही. हो का आधार कार्डचा झेरॉक्स आहे सगळ्यांचा कुटुंबाचा. परत तुम्ही काय म्हणले बँक पासबुकचा झेरॉक्स जोडा, मी जोडला ते. म्हणजे किती दुर्दैव आहे या लोकांचं. सगळं देऊन पण तुम्हाला रेशन कार्ड दिलं नाही दिलं. मी आता परत उद्या फाईल करा म्हणते ते. हो का आता हे जर नाही दिलं 8 दिवसात तुम्ही मला सांगा. नाही जर पुढल्या सोमवारी आपण मुंबईला जायचं, 1-2 दिवस राहून मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांची भेट घ्यायची. तिथनं इथं तुम्हाला सगळं द्यायला होतं इथं. मी उद्या काय होतं ते सांगा मला. उद्या पण फोन केला तर मी सांगतो तिथं तिथल्या त्यांच्या PA ला सांगतो, त्या अधिकाऱ्याला सांगतो, रेशन दुकानच्या तिथल्या माणसाला सांगतो. त्या लोकांनी कसं या ग्रामपंचायत ठराव आहे त्या लोकांना धान्य मिळावं, रेशनिंग कार्ड द्यावं ठराव आहे. त्या लोकांचा यादी ग्रामपंचायतनं करून दिलेलं आहे मला. मी भांडल्यावर. हो का यादी आहे, ग्रामपंचायत ठराव आहे. हो का द्यायला पाहिजे त्याला. देत नाही. हा देत नाही. खूप अन्याय तुमच्याकडे होतोय. मी बिगर कागदपत्रचं काय केलं नाही, माझा पुरावा असून हे लोक देत नाही. या सगळ्याचा पाठपुरावा करायचा आम्ही निश्चित तुम्हाला आश्वासन देतो. आणि आपण पुन्हा एकदा मशाप्पा कोळी यांनी जी माहिती दिली आणि या मर्याई कोळी समाजाची करून कहाणी सांगितली त्याबद्दल तुम्हाला परत एक अजून प्रश्न विचारायचा आहे की आपण मर्याई कोळी समाज हा NT ब मध्ये आहे. आता तो NT ब म्हणजे जो OBC असतो आणि या OBC समाजाची अशी अवस्था आहे. तर या अवस्थेमध्ये प्रस्थापित समाज म्हणजे मराठा समाज हा समाज आरक्षण मागतो. तर या मराठा समाजाला आपण आरक्षण द्यायचं का? त्यांना कसं द्यायचं आपलं आरक्षण? त्यांना कसं काय द्यायचं? म्हणजे अगोदर आपल्याला मिळालं पाहिजे. ते तर राजे आहेत. ते मग त्यांच्याच हातात ना सगळा सत्ता त्यांचाच. राजा महाराजा लोक त्यांनीच. आपलं आरक्षण आपल्यातलं त्यांचं देऊन आपण काय करायचं? आमदार खासदार त्यांनीच, मुख्यमंत्री त्यांचाच. अरे ओके. मग काय? आणि मग त्यांनाच आरक्षण देणार ना आम्हाला असं उपाशी ठरवणार. मग आम्ही तुम्ही झोपडीत राहा, आम्हीच करणार राज्य. अजून तुमचीच लेकरं शाळा शिकू द्या, तुम्हीच सगळं पुढारी व्हा, तुम्हीच नोकऱ्या करा.
मराठा समाजाला आरक्षण द्यायचं का नाही? कसं द्यायचं त्यांना? हा, द्यायचं नाही. अजिबात नाही ना? नाही नाही, नक्की तुमचा निर्णय आहे का? हा नक्कीच निर्णय. हा, म्हणजे आपल्याला आरक्षण अगोदर दिल्याशिवाय कुठल्या समाजाला आरक्षण मिळालं नाही पाहिजे. आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. त्यांना शासनाने जरा त्यांच्या GR मध्ये, शासनाच्या GR मध्ये त्यांचं असलं त्यांना देऊ द्या. आमच्यातनं वाटणी करून त्यांना द्यायला नाही पाहिजे. तुमच्यातल्या वाटणी आमच्यात यायला नाही पाहिजे. नाही पाहिजे. हा, त्यांना शासन त्यांच्या शासनाच्या मार्फत त्यांना देऊ शकतोय. खरं आपल्यातला वाटणी करून त्यांना देऊ नये. तुमचे विचार चांगले आहेत, पण मागासवर्गीय ते आहेत का तुम्ही आहेत? आम्ही मागासवर्ग ते आहेत का मागासवर्गीय? त्याला कसं असतं, हा, पूर्वीपासून राजा महाराजा सगळे त्यांचं सत्ता, पूर्वीपासून त्यांचं. आता सध्याला बी सत्ता त्यांचं. हा, तुम्हाला अनुभव बराच आहे त्यातला. नाही फिरले मी. हा, शाळा शिकलेली मुलं किती आहेत आपल्या इथं आता? इथं भरपूरच ना. आता आमच्या इकडं तिकडं जवळजवळ 100 पोरं शाळा शिकली. सगळी 12वी 13वी 15वी झाली. त्यांना काही इथं आमचं भावाचं पोरं आहे 13वी शाळा शिकला. काय नोकऱ्या वगैरे लागल्या काय? काय नोकरी नाही, काय असं करत किती शाळा झाल्या राजा? त्यांनी यावं लागले अजून शाळा. आला तात्या आला. तू ये ना पुढे इकडे तुझं निलेश इकडे. इकडे खटाखट इकडे उभा राहायचं नाही. आता तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला योजना वगैरे काय मिळतात का? कपडे मोफत, ही सगळं मोफत मिळतं? येळवी समाजाचं ते पाट्टा उठून घंटी वाजून पैसे मागतात ना, त्या समाजाचं. त्याचं मी 12वी शाळा. वासुदेव, हा, वासुदेव समाज घंटी वाजून वासुदेवाला म्हणते. तुम्हाला राहायला वगैरे जेवायला पुस्तकं शाळेचे मिळतात का फुकट? काय नाही. आणि मग ते वस्ती शाळेत राहायला मिळतं का तुम्हाला? बोर्डिंग शाळेत? हा, नाही. तर कितवीला आहे तुम्ही? 12वीला आहे म्हटलं तर आता सगळं तर शाळा तर फुकट असते. जेवण मध्याह्न वगैरे काय मिळतं का? अरे बापरे. हा, शासन तर सगळं मोफत देत आहे. वह्या पुस्तकं. परदेशी. हा, तुम्ही कुठल्या शाळेत शिकताय? हा, लोकसेवा. तिथं मोठ्यानं सांग की. बोर्डिंग आहे का? काय बोर्डिंग? बोर्डिंग मध्ये जेवण मिळतं तुम्हाला? हा, जेवण देते. चांगलं असतं का जेवण? कोण चालवत आहे शाळा? हा, गुरु मैत्रे. वा वा वा, गुरुसिद्ध मैत्रे म्हणा की आमचं. हा, मोठ्यानं सांग. गुरुसिद्ध मैत्रे शाळा चालत आहे. चांगलं चालत आहे का? हा, तुम्हाला जेवायला चांगलं देत आहे? हो का? अरे वा, चांगलं नाव सांगितलं. हो का? हे 6वी शाळेला आहे माझा मुलगा. वा वा वा. काय नाव तुझं राजा? हे करा. सूरज सगळं नाव पूर्ण नाव सांग. सूरज मशाप्पा कोळी. वा 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 वा. हा, हे माझी 10वीला मुलगी आहे. काय नाव सांगितलं? मग काय कितवीला आहे? आता पुढे काय शिकायचं का? पुढे शिकायचं का? कॉलेज वगैरे शिकायचं का? मग कुठल्या शाळेत आहे? लोकसेवा. बरं. हो का? हे 8वीला पोरगी आहे. काय नाव तुझं? रेणुका मशाप्पा कोळी. किती मुलं किती मुली आहेत? 2 मुलं 2 मुली आहेत. ह्या काही आमचं मेवणीच पोरगा दैवडीच. ये बाबा इकडे. हे मेवणीचा पोरगा आहे. काय तुझं हा, नाव? इतर सगळे राहिलेत माझ्याकडे. वा वा, निंबाळकर. राजे होते गेला का सगळे? हा, इकडे हे कसे आहे इकडे? आता हे आमची मेवणीची मुलगी कर्नाटक मधली मुलगी आहे. बरं बरं. हा, नाव सांग पूर्ण. काय नाव सांग? काही रुपाली लालू मोरे. हा, दीपाली लालू मोरे. दीपाली लालू मोरे. मरेवाली. हा, कोणता समाज आहे तुमचा? पुन्हा काय म्हणते तुम्हाला? मर्यावाली म्हणते. बरं बरं बरं. काय मर्याचं काम करते का? मागाचं काम करते का? नाही ना. आता करणार ना पुढे. शाळा शिकून काय व्हायचं म्हणता? अधिकारी व्हायचा? बरं बरं बरं. हो का? हा, काय? हे खूप संगीत आहे. आमचा मेवण्याचा मुलगा आहे. वा वा वा, इकडे बघ. हे नाव सांग रे पूर्ण. नाव सांग तुझ्या मोठ्या. केशव गुलाब मरेवाले कोळी. वा वा. वा वा वा. हो का? हे बी आमचा मेवण्याचा मुलगा खूप संगीत. सांग रे नाव पूर्ण. नाव सांग रे. आर्यन गुलाब मरेवाले. अरे वा, आर्यन गुलाब मरेवाले. हे हो का? हे दैवडीचा पोरगा आहे. हा, काय मेवणीचा मुलगा. काय नाव सांग रे. नाव? सुशाल पोपट नंबर. विशाल पोपट निंबाळकर. किती शाळा शिकतो? बरं. सैन्य भरपूर आहे तुमच्याकडे. हे सगळं माझ्याकडे राहिले.
मुलांना शाळा शिकवा लागलो. अरे वा. का म्हणजे अजून मी असंच वंचित राहिलं म्हणजे ते चांगलं नाही, म्हणून सगळ्यांना शाळा शिकवा लागलो. हा हा. जवळजवळ 15 लोक आहेत माझे. हे सगळ्यांनी शाळा शिकायची, शाळेत जायचं वर अजिबात खडं करायचं नाही. हा आता मर्याच्या गाडी इकडे तोंड करा, तुम्ही तिकडे तोंड करा, सगळे असं करा, भावाचा मुलगा तिकडे तोंड करा, तिकडे तोंड करा सगळे. ये इकडे तो, हे इकडे हा असं ये, इकडे ये, इकडे ये. हा बस बस बस. तो तिकडे दादा. हा धन्यवाद तुम्हाला. हे सगळ्यांचं तुम्ही पुण्य वाटून घेताय. हा आणि आता कोणाला अजून मला काय घ्यायचे का? महिला पण बोलतात का काय? या महिला कोणात तर या इकडे जरा, या इकडे जरा, या इकडे जा, इकडे आता जा. हे आमचा भावाचा मुलगा आहे. त्यांनी 10वी शाळा सोडून कामाला जाताना काय करायचं? इकडे तोंड करून बोल. किती शाळा शिकला तो? 10वी. आता काय काम करतोस? सेंटरिंग काम. वा वा वा. म्हणजे मजुरी करायला लागला तू. मजूर करायला. पुढं काय शिकला नाही? नाही. या महिला कोणी या, चला फटाफटा. आले का? या 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 ताई या इथं. हा तुमचं नाव सांगा. मर्यावाले तुम्ही काय काम करता? मागून खायचं. बरं बरं. आतून पण मागून खायचं. ते डोक्यावर घ्यायचं आहे का तुमचं चालू? तुम्हाला येतं का तसला ते वाजवायला वगैरे? आहे का तसलं वाजवायचं? अनावर वाजवतं का कोणी? बरं बरं असं द्या. पुढच्या वेळाला बघू आता. काय सगळ्याचा धन्यवाद. एका मंद्रुपमध्ये आपल्या मशाप्पा कोळी यांनी जो मुलाखत दिली, सत्य कहाणी सांगितली, करुण कहाणी सांगितली, त्याबद्दल पुन्हा एकदा शिवक्रांती टीव्हीच्या वतीनं मी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे आपलं धन्यवाद मानतो आणि आपल्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. जय ज्योती, जय क्रांती, जय संविधान. हे मंद्रुप गावाजवळचं मर्याळी गाडीवाले यांच्या राहण्याचे ठिकाण आहे. आणि हे जवळजवळ 50 वर्षापासून या ठिकाणी राहतात. त्यांची ही अशी परिस्थिती आहे. हे राहण्याचे यांची घरं अशी आहेत. पत्र्याची आहेत, काळाची आहेत, कुडाची आहेत. हे सगळे ही जागा कसली कुणाची आहे? हे गायरान जागेमध्ये राहतात. ते इथं गटार नाही, पाणी येणार नाही. त्याचे सगळं पावसाचं पाणी वगैरे या पत्र्यामध्ये गळत्या घरामध्ये ह्या महिला राहतात. ते अशा झोपड्या आहेत, त्यांना घरकुल नाही. हे असे करून खातात त्यांनी. पलीकडे बघा, हे आपलंच घर आहे. झोपड्याचंच बघ. अच्छा इथे किती झोपड्याच आहेत? इथे एक 2-250 झोपडे आहेत बघा. अशा 2-250 झोपडे अशा आहेत. असे उन्हात पावसात वाऱ्यात असे हे सगळं झोपड्याच असे दिवस करतात रे. इकडे बरे दिवस काढत असतील हे समाज. ये रे अरे हे सगळे मर्या गाडीवाल्याच्याच अशा झोपड्या आहेत. आणि इथं काही सुद्धा नाही. हां घरकुल नाही, काय नाही, रस्ता नाही, गटार नाही, काय नाही. ज्याचे ते मोठे समाजी लोक त्यांच्याकडेच होतं सगळं. ग्रामपंचायत टाळाटाळी करतात. जिल्हा परिषद म्हणा, पंचायत समिती म्हणा, कुठलेही लोक त्या लोकांना कधी काही केलेलंच नाही.
सकाळी उठले मागायला जाते त्या लोकांना बोलवत नाही. मतदान ज्यावेळी मतदान असते मतदानला मात्र यांना हुडकून आणणार हा हा मतदान करण्यासाठी. असं हे असं झोपडं. तुम्ही काय बोलू शकता का ताई? सांगू शकता काय अडचणी वगैरे सांगू शकता काय? बोलत असलं तर बोला. काय नाही आमचं पैसे सगळे ये रे घर काढते सगळे काढून सोडते नुसतं झोपडं आहे ते. हा हा झोपड्यात राहतं घर काढते किती वर्षापासून राहता इथं? 50-60 वर्षापासून. 50-60 वर्षापासून काय नळ नाही काय नाही पाणी नाही. नळाचं पाणी नाही? नळाचे 8 दिवसाला एकदा सोडते नळाचं पाणी, ते पण मिळत नाही. नळाच नाही इकडे कुठं. एक तर तुम्हाला दिसलं का आल्यापासून इथं कुठं तर दिसतं का? ते पण ते दुसऱ्यांचं नाही, पाणी नाही, गटार नाही, संडास बाथरूम, नाही बाथरूम नाही काय सरकारी संडास बाथरूम कुठं बांधलेत का? कुठं कुठंच नाही तर कुठलं तुम्हाला घरकुल कुठं काय मिळाले का? घरकुल नाही काय नाही. काय धंदा काय करता तुम्ही? पिना विकायचं मागायचं, ते पोट भरायचं पोरं कसं. काय करतात? पोरं शाळेला येते. शाळेला येते. शाळेला आहेत का? बरं बरं. वस्ती शाळेला आहेत का? कशा आहेत? बोर्डिंगला येते. बोर्डिंगला आहेत. सोलापूरला डेगावला येते. देगावला? त्या बोर्डिंगची व्यवस्था कशी आहे? चांगली आहे का? चांगलं आहे हा? चांगलं आहे आलं का? बरं बरं या इकडं. आम्हाला काय सुद्धा नाही. नळा नाही काय नाही तसंच राहतो आम्ही. बरं काय रेशन कार्ड वगैरे आहेत का तुम्हाला? अनेक रेशन कार्ड सुद्धा नाही. नाही, काय एकच सुद्धा नाव, नाही. एकच रेशन कार्ड मध्ये 5 किलो धान्य तुम्हाला मिळत नाही महिन्याला? एकच रेशन सर एकच रेशन कार्ड मध्ये 15-20 जणांचं नाव आहे. ते मग वेगळं करत नाही का तुम्ही? वेगळं 40-45 नाव आहे ते काय रेशनिंग कार्ड. ते वेगळं नाव करत नाही का? ते पण 50 किलोच्या वरती देतच नाही. ते रेशनिंग वाला रेशनिंग वालाच काता पोडी कडून झालाय. रेशनिंग वाला ज्यांना धमकी देतो एवढंच घ्या. बघू रेशनिंग वाल्याचं बघू जरा. इकडे जा, इकडे जा. इकडे जा. डावीकडे जा. बस झालं. एवढं बस झालं. एवढं बस झालं. अशा प्रकारचे किती आहेत तेवढं समजलं ना झालं पाहिजे. यावर इंड झाल्यावर घरकुल हे सगळं आपलं मरेवले समाज आहे. हा तिकडे जायचं का घ्यायचं? त्या तिथं थोडं इथे आत आहे. तुम्ही त्यांचं परिस्थिती बघा. एका झोपडीत एकटा राहतो. मी एवढ्या झोपड्याजवळ येतो. पुढे जाऊन इकडे बघा. पुढे जातो. पुढे जाऊन आमच्याकडे फिरवत राहा परत. लोकांसाठी त्या मर्यावरल्या लोकांना काय सुद्धा मिळत नाही. किती तक्रार केली वारंवार. कुठल्याही ग्रामपंचायत करत नाही, जिल्हा परिषद करत नाही. व्हिडिओकडे बी तक्रार दिली मी. कलेक्टर साहेबांना दिलेलं नाही. काय तुम्ही गायरन जागात आहे, तुम्हाला काय मिळणार नाही हेच भाषा. मग शासनाचं जी आर होतं ना 2004 ते 2011 पत्र ते गावठाण करून जी आर द्यायला पाहिजे होते. ते दिलेलं नाही. गाडी जाऊ का? पत्रशेडमध्ये एक माताडतो त्या पत्रशेड त्या पत्रशेड त्या पत्रशेड या पत्रशेड. हे पत्राशेड कोणी त्यांनी मारले का ते सरकारी? आपण मारले. याचं पण काय राहिलं नाही बघा. दोन कुटुंब राहतात. पलीकडच्या पत्राशेडमध्ये एक कुटुंब राहतं. त्याच्यामध्ये 4 कुटुंब राहतात.
17 शेड आहे, याच्यात एक कुटुंब राहत आहे. सगळं पाणी पडल्यामुळे दुसऱ्याकडे राहायला गेलं. नंद्याला